आमच्या वासुंदे या गावामध्ये आंबा, वड, चिंच, पिंपळ, कडुलिंब आणि याच प्रकारच्या अनेक औषधी वनस्पती लावण्याचा एक उपक्रम आमच्या देवकृपा फाउंडेशनच्या वतीनं संपन्न झाला। त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी, सरपंच असतील, सगळी बॉडी असेल, उपसरपंच असतील, सोसायटी असेल, त्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, गावातील सगळे प्रतिष्ठित लोक, महिला वर्ग यांनी स्वतःहून सहभाग घेऊन आज या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आज आमच्या गावामध्ये सुरू आहे। काही दिवसांच्या पूर्वी मी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं होतं की आमच्या देवकृपा फाउंडेशनच्या वतीनं आपण संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये एक मोठा उपक्रम हाती घेतो आहे। हा उपक्रम कुठला राजकीय उपक्रम नसून हा प्रत्येक गावामध्ये झाडं लावण्याची प्रेरणा ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे। आणि त्या माध्यमातून आज जर तुम्ही बघितलं तर आत्ताचा जो उन्हाळा आपल्या सगळ्यांना जाणवला, दिल्लीसारख्या शहरांमध्ये 50 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आज त्या ठिकाणी झालं। ज्या वेळेस मनुष्याने निसर्गाशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस निसर्गाने देखील त्याला प्रत्युत्तर देत अत्यंत आपल्या सगळ्यांना दाह वाटेल, आपल्याला सगळ्यांना अतिशय त्रास होईल अशा पद्धतीचं आपणच आपल्या कर्माने हे सगळे गोष्टी करतोय। आणि म्हणून आपलं प्रत्येकाचं एक नैतिक कर्तव्य आहे। जसं तुम्ही सगळे हक्कांची जाणीव आपण निसर्गाकडून करतो की आम्हाला वेळेवर पाऊस दिला पाहिजे, निसर्गाने आमची पिकं आली पाहिजे, त्याचप्रमाणे निसर्गाने ज्या गोष्टी उपजत निर्माण केल्यात त्याच्या संदर्भात मात्र मानव प्राणी थोडासा उदासीन त्याच्यामध्ये दिसतो। आणि मग आमच्या सगळ्या तरुण मुलांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतनं आम्ही यावर्षी साधारण या तालुक्यामध्ये 10,000पेक्षा जास्त झाडं लावण्याचा एक मनोदय केला आहे। आणि आज त्याची सुरुवात ही माझ्या वासुंदे गावापासून आम्ही सुरुवात करत आहोत। मी सगळ्यांचं मनापासून आभार यासाठी मानतो की हे काही काम एकटा माणूस करू शकत नाही। याच्यामध्ये झाडं आणण्यापासून तर ती खड्डे घेण्यापासून तर त्याच्यामध्ये ते लावण्यापासून तर उद्या भविष्यकाळात ती जोपासण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आमच्या सगळ्या युवक वर्ग, महिला असतील, आमचे सगळे मान्यवर ज्येष्ठ मंडळी असतील, या सगळ्यांनी अत्यंत मनापासून हे काम केलं। मी त्यांना सगळ्यांना देवकृपा फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्यानं धन्यवाद देतो। सगळ्यांनी ह्या आपापल्या घरासमोर जिथं जिथं शक्य आहे आपल्याला त्या ठिकाणी एक वृक्ष लागवड ही आपण केली पाहिजे अशी विनंती मी तुम्हाला करतो। येणाऱ्या काळामध्ये युवकांनी दुसरं काही सामाजिक उपक्रम करण्यापेक्षा आज पाणी अडवण्याबरोबरच झाडं लावणं हा जर आपण प्रत्येकाने मनापासून जर त्याचा निर्णय घेतला तर मला एक गोष्ट इथं आनंदाने सांगावीशी अशी वाटते की आमच्या गावातले बाळासाहेब झावरे हे मुंबईमध्ये असतात। त्यांनी आत्ताच सांगितले की मुंबईला साधारण आमच्या गावातले 200 लोक आहेत। त्याने आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईच्या सगळेचे सगळे लोक एकत्र येऊन गावामध्ये येऊन पुन्हा वृक्षारोपण करणार आहे। मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो। ही शेवटी आपली जबाबदारी आहे। आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? एखादा तुकडा जमीन जर तुम्ही नाही दिली पुढच्या पिढीला तरी चालू शकेल, परंतु तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही झाडं लावणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याचाच एक परिपाक म्हणून आज आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करतो। यापूर्वी माझ्या वासुंदे गावामध्ये एक छोटासा नदी जोडचा प्रकल्प ग्रामस्थांच्या सांगण्यावरनं मी केला, तो देखील यशस्वी झाला। आणि आज उद्याच्या काळामध्ये पाणी अडवणे आणि झाडं लावणे या दोन्ही गोष्टीवर देवकृपा फाउंडेशन जास्तीत जास्त भर देणार आहे। रामकृष्ण हरी।